भरतनाट्यम माध्यमातून पुणेकरांनी अनुभवली पांडुरंगाची उपासना. फ्युएल शिक्षण संस्थेतर्फे माऊली एक कालातीत परंपरा. आंतरराष्ट्रीय नृत्यांगना कलाई मामनी बाला देवी चंद्रशेखर यांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध. चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभाव, हातांच्या विशिष्ट मुद्रा, लय तालातील पायांच्या गुंतागुंतीच्या हालचाली आणि शास्त्रीय संगीताच्या साथीने सादर झालेल्या भरतनाट्यममधून पांडुरंगाच्या भक्तीने पुणेकर अक्षरशः न्हाऊन निघाले. फ्युएल शिक्षण संस्थेतर्फे MES सभागृहात माऊली एक कालातीत परंपरा या भक्ती परंपरा, कला व ईश्वर यांच्यातील संबंधाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. पंढरपूर वारीचा आत्मा जिवंत करणारी ही कला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आणि संशोधक कलाई मामनी बालादेवी चंद्रशेखर यांच्या विशेष सादरीकरणातून अनुभवायला मिळाली. कलाई मामनी बालादेवी चंद्रशेखर यांनी आपल्या नृत्यातून पांडुरंग आणि भक्त यांच्यातील भावबंध उभा केला. डोळे व चेहऱ्यावरील हावभावांइतकेच हातांच्या मुद्रांमधून त्यांनी भक्तीची गहराई व्यक्त केली. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराजांच्या विविध ओव्या, अभंग आणि भारुडांवर आधारित नृत्य सादर केलं. उदंड पहिले उदंड ऐकिले, सुंदर ते ध्यान, रूप पाहता लोचने, खेळ मांडियला वाळवंटी घाई, कशी जाऊ मी वृंदावना आणि मुरली वाजवितो कान्हा यांसारख्या रचना त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या. अध्यात्माने समृद्ध असलेल्या भरतनाट्यमच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा इतिहास, संस्कृती आणि विविध भावभावना प्रभावीपणे मांडण्यात आल्या. या प्रसंगी फ्युएल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर केतन देशपांडे, फ्युएल शिक्षण संस्थेच्या CEO मयुरी देशपांडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे CEO सचिन अंबर्डीकर, अमित वाजगे, चंद्रशेखर बलरामन तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. भजे पांडुरंग, भजे पांडुरंग. येतं निर्विद्यमान इच्छता अकुतो भयं योगिना नृप निर्णीतम् हरे नामानुकीर्तनम्. उदार कोटिकुळा उदार पंढरी नामाचा बाजार, नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषाचे. चला पंढरीसी जाऊ, रघुमादेवीवरा पाहू. संता महंता होतील भेटी, चला पंढरीसी जाऊ, चला पंढरीसी. आज आपण माऊली हा कार्यक्रम इथे करत आहोत. फ्युएल संस्था जी 10 मुलींना शिक्षण देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना खरोखर शिक्षण मिळावं आणि यासाठी आज हा भरतनाट्यम कार्यक्रम आपण करत आहोत, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना याबद्दल एक संदेश जावा आणि विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन घेऊन, स्किल डेव्हलपमेंट घेऊन भविष्यातलं जे नवीन कौशल्य आहे ते पण शिकता यावं, यासाठी या 10 मुलींना शिष्यवृत्ती पण देण्याचं नियोजन आपण करत आहोत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की जी कला आपण जपली पाहिजे ती कलाचं प्रदर्शन पण होत आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी एक सहकार्य पण उपलब्ध होत आहे. माऊली थीम ठेवण्यामागे आत्ताची आपली वारीची परंपरा आणि त्यातनं जो खरा मेसेज देशासाठी जायला पाहिजे तो आपण प्रयत्न करतो. नमस्कार, बालादेवी चंद्रशेखर. बहुत आनंद आ रहा है कि मैं इधर की MES ऑडिटोरियम में
माउली ए टाइमलेस ट्रेडिशन, जो हम करने वाले हैं आज। माउली इज अबाउट ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाभाई, एकनाथ, ये संत के बारे में। अभी वारी की ट्रेडिशन हो रही है। अभी फाल्की, आई ऑल्सो वेंट टू देहू एंड आनंदी एंड ये माओली का प्रोडक्शन अभी करने में और आनंद है, बिकॉज वारी का अभी शुरुआत है इधर, और वापस मुंबई आ रही हूँ आषाढ़ एकादशी के पहले। तो भगवान की इच्छा, माओली की इच्छा कि हम महाराष्ट्र में ही रहें टिल आई फिनिश आषाढ़ एकादशी। आज जो माओली प्रोडक्शन है, हम आदिशंकरा के पांडुरंगाष्टक, श्रीमद् भागवत और इनके ज्ञानेश्वर, जनाभाई, एकनाथ, नामदेव की चरित्र एंड जो वारी में जा रहे हैं उनके साथ भी बैठ के हमने पूरा समझ लिया कि क्या होता है वारी में जाते जाते, कैसे ये संत लोग के बारे में गाते। एंड ऑल दिस इज अबाउट अभंग्स, जो हिम्स लिखे हुए ये संत लोग। तो आज हम यही सोच रहे हैं कि ऑडियंस भी सहृदय सब लोग आए और हमारे साथ वारी में जाए पंढरपुर।